नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज मी चाललो आहे धाराशिवला। तर धाराशिवला जाण्यामुळे तुम्हाला दाखवत आहे आमची धाराशिवची धारासूरमर्दिनी। तर मित्रांनो, धाराशिव या जिल्ह्याला नावच धारासूरमर्दिनीमुळे पडलेलं आहे। त्यामुळे मित्रांनो, चला आपण बघूया धाराशिवची धारासूरमर्दिनी। त्याआधी मित्रांनो, तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर मित्रांनो, बघत राहा डेली व्लॉग्स। तर मित्रांनो, बघा आपण आलेलो आहोत धाराशिवमधील धारासूरमर्दिनी, म्हणजे तिथे धारासुराचा तिने वध केलेला होता, त्या मंदिरात आलेलो आहेत मित्रांनो। बघा किती भारी मंदिर आहे मित्रांनो। हाच तर होम, जिथं तुळजापूरमध्ये होम आहे ना, तर हाच इथं पण होम आहे मित्रांनो। तसंच इकडल्या साईडला एक मंदिर आहे छोटंसं, मातंगीचं मंदिर आहे मित्रांनो, मातंगी देवीचं। खूप प्रसन्न असा परिसर आहे मित्रांनो, खूपच भारी दिसतं। आज षष्टी निमित्त आम्ही आलेलो आहोत तिकडे। बघा हा पूर्ण लुक खूपच भारी आहे। इथं सिंह आहे, मध्ये पण देवीची मूर्ती खूपच सुरेख आहे। तिला वातावरण छान दिसतं मित्रांनो। आज काही जास्त गर्दी नाही, तरी सुरेख आहे इकडलं। तर विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे। तसंच मित्रांनो, इकडे देवीचे गादे आहे, ते नवरात्रामध्ये देवी असते इथे। इकडे बघा मित्रांनो, हे आहे देवीचा पलंग म्हणते त्याला, खूपच भारी। तसंच इकडे दत्तात्रेयाची मूर्ती पण आहे। चला मित्रांनो, आपण जो आता मध्ये हेच मित्रांनो, हा आहे देवीचा गाभारा पूर्ण। ही आहे धारासूरमर्दिनी, जिने धारासुराचा वध केलेला आहे तो। तसंच मित्रांनो, इकडे पिंड पण आहे महादेवाची मध्येच, महादेवाच्या पिंडीचं बी आहे। वातावरण मात्र खूपच छान आहे मित्रांनो, भाविक भक्त येतात इकडे। खूप छान आहे इथलं मित्रांनो वातावरण।